मनसेला मजबूत करण्यासाठी पक्ष रचनेमध्ये राज ठाकरे यांनी बदल केलाय। मनसेमध्ये राज ठाकरे यांनी नव्याने काही पदांची रचना केलेली आहे। मनसेने मुंबई अध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड केली आहे, तर अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। मुंबईच्या शहर अध्यक्षपदी श्री संदीप देशपांडे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष संघटनेला बळकटीसाठी राज ठाकरेंनी भाकरी फिरवली। राज ठाकरेंकडून पक्षाच्या रचनेत काही बदल करण्यात आले। राज ठाकरेंकडून मुंबई आणि ठाण्यासाठी नव्याने पदरचना आखण्यात आली आहे। मनसेने पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षांची निवड केली। मनसेच्या आजच्या बैठकीत मुंबई अध्यक्षपदी संदीप देशपांडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, तर अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। संदीप देशपांडे यांचं शहर अध्यक्षपदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं होतं। कुलाबा माहीम आणि कुलाबा शिव सायन या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे। पश्चिमेकडचा भाग म्हणजे पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा कुणाल माइंडकर यांच्याकडे देण्यात आला आहे, आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इतिहासामध्ये 19 वर्षाच्या पहिल्यांदाच मुंबई शहर अध्यक्षपद निर्माण केलं आणि ती जबाबदारी मला दिली। आनंद तर आहेच, पण त्याबरोबर थोडं टेन्शनसुद्धा आहे, जबाबदारीची जाणीव पण आहे। आव्हान निश्चित मोठं आहे, पण एवढं नक्की सांगतो की आजपासनं मनसेचं मिशन मुंबई महानगरपालिकेला सुरुवात झाली, एवढं नक्की। संदीप देशपांडेंकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असेल। दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार, तर अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मुंबईतील विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली। त्याचं नेतृत्व नितीन सरदेसाई यांच्याकडे देण्यात आलंय। गटाध्यक्ष केंद्रीय समिती निवडीची जबाबदारी बाळा नांदगावकरांवर सोपवण्यात आली आहे, तर अविनाश जाधव हे शाखा अध्यक्षांचे निरीक्षक म्हणून काम करणार आहेत। दरम्यान मनसेच्या बैठकीतून सत्ताधारी आणि विरोधी आमदारांना राज ठाकरेंनी टोला लगावलाय। एक खोक्या भाईला काय घेऊन बसलाय, विधानसभेत संपूर्ण खोक्या भाई असल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। खोक्या भाई काय घेऊन बसलाय, आपली विधानसभा भरली आहे। खोके भाई करले आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकटवून टाकले जात आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडनं मोर्चे बांधणी सुरू आहे, तर पक्ष बळकटीसाठी पक्षाच्या रचनेत बदल करण्यात आलाय। त्यामुळे या बदलाचा आगामी निवडणुकांमध्ये किती फायदा होणार हे लवकरच समजणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।